एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अत्यंत कमी झालेला पाऊस आणि उन्हाचा वाढलेला पारा, झपाट्याने होणारं पाण्याचं बाष्पीभवन पाहता यंदा पहिल्यांदाच मनमाड, मालेगावसह नाशिकमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। तब्बल 1000 गावं तहानलेली असून 6.25 लाख ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय। जाणून घेऊयात यातले काही प्रमुख मुद्दे। बघा, नाशिकमधील 15 पैकी 13 तालुक्यांमध्ये पाणी टंचाई आहे। 296 गावं, 757 वाडे, वस्त्यांमध्ये पाणी आहे। टंचाईग्रस्त गावांना 326 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। पाणी पुरवठा करण्यासाठी 169 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या। पावसाअभावी यंदा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अभूतपूर्व अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। नदी नाले कोरडे पडलेले आहे, विहिरींनी तळ गाठलेला आहे, शेततळ्यात देखील पाणी नाही आहे। त्याच्यामुळे एक हंडा पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामीण भागातील लोकांवर आलेली, विशेषतः महिलांना याचा खूप त्रास सहन करावा लागतोय। मी आता उभा आहे चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे। या गावातही भीषण पाणी टंचाई आहे। काय त्रास सहन करावा लागतो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। ताई, काय म्हणाल, काय त्रास सहन करावा लागतो? काही वेळाच 15 दिवसांनी पाणी येतं, काही 16-17 दिवसांनी येतं। आम्हाला पाण्याची पुरवठा पाहिजे, आज एक टँकर वाढवला पाहिजे। तुम्ही काय म्हणाल, म्हणजे काय परिस्थिती आहे? आणि असं ऐकलंय की ज्या दिवशी तुमच्या गावात लग्न असलं तर तुम्ही तिथेही लवकर जात नाही? हो, आमच्या इथं लग्न असो किंवा कोणी असं मयत झालं तिथं पण आम्हाला जाता येत नाही, कारण 15 दिवसांनी टँकर येतं आणि आलं तर परत भेटतच नाही आम्हाला। त्याच्यामुळं ते मयत कॅन्सल करून आम्हाला पाणी भरावं लागतं, लग्नाला कॅन्सल करून त्या दिवशी आम्हाला घरी राहावं लागतं। आणि म्हाताऱ्या माणसांना त्यांना पण खूप त्रास आहे, रस्त्यावर टाक्या ठेवणं, पाणी वाहणं, आणि खूप दिवसांनी येतं, त्याचा भरपूर त्रास आहे आम्हाला। अजून एखादा टँकर एक्स्ट्रा द्यावा अशी मागणी आहे आमची। विहिरी पूर्ण कोरड्या ठाक झालेला आहे, म्हणजे गेल्या मागील वर्षी पाऊसच झालेला नाही। एक वर्षात टँकर कधीच बंद नाही झाला। मागच्या वर्षी आपणच पाठपुरावा करून तुम्ही IBN लोकमतच्या माध्यमातून पहिल्यांदा जिल्ह्यात आपल्याकडे दरेगावला टँकर चालू झाला, तर त्यानंतर आजपर्यंत जो टँकर चालू आहे पाऊस न झाल्यामुळे तो कंटिन्यू चालू आहे, पण ती संख्या अपुरी, ते 3 पाहिजे आपल्याला दररोज टँकर कमीत कमी। बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, दरेगाव, चांदवड।